मी माझ्या बहिणीचे लग्न माझ्या धीराशी लावून दिले. सगळे आमच्याकडे कुतूहलाने बघत होते, कारण माझे सासर खूप श्रीमंत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या बहिणीला नाश्त्यासाठी बोलवण्यासाठी खोलीत जाऊ लागले, तेव्हा धीराने मला थांबवले आणि म्हणाला की वहिनी, थोडा वेळ माझ्या बायकोला झोपू द्या, नाहीतर तिची झोप खराब होईल. आपल्या धीराची ही गोष्ट ऐकून मला खूप आनंद झाला. परंतु माझी बहीण 3 दिवस झाले तरी खोलीतून बाहेर आली नाही. तेव्हा मात्र मी खूप घाबरले आणि ताबडतोब माझ्या बहिणीच्या खोलीत गेले. तेव्हा समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली, कारण तिथे तर आज वातावरण आल्हाददायक होते. पण आई खूप नाराज होती, कारण तिला माझ्या लग्नाची तयारी करायची होती. ती म्हणाली की चल, आज मी मार्केटमध्ये जाऊन काही खरेदी करून येते. खरं तर मागच्या 2 वर्षापासून माझं लग्न बाबांच्या मित्राच्या मुलासोबत म्हणजेच अजितसोबत फिक्स झालं आहे. साखरपुडा होऊनही ती लोक लवकर लग्न करायला तयार नव्हते. कुठल्या ना कुठल्या बहाण्याने ते लग्न पुढे ढकलत राहिले. पण एके दिवशी वडिलांचे मित्र आमच्या घरी आले. त्यांना पाहून आम्हाला खूप आनंद झाला. ते माझ्या वडिलांना म्हणाले की आपल्या मुलाचे लग्न ठरवून बरेच दिवस झाले आहेत, त्यामुळे श्वेता आणि अजित यांचे लग्न लवकरात लवकर व्हावे अशी माझी इच्छा आहे. या त्यांच्या बोलण्याने आमच्या घरात आनंदाचे वातावरण झाले. आम्हालाही लवकर लग्न करायचे होते, म्हणूनच आमच्या घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली. मलाही खूप आनंद झाला की चला, इतक्यात दिवसांची प्रतीक्षा आज संपली आणि आता काही दिवसात मी अजितशी माझी एंगेजमेंट झाल्यापासून मी त्यांच्या प्रेमात पडले होते आणि त्याला माझा जीवनसाथी म्हणून स्वीकारलं देखील होतं. असो, आई बाजारात जायला निघालीच होती की पाऊस सुरू झाला आणि तिची सगळी कामं अडखडली होती. आई डोकं धरून बसली. श्वेता, आपण भावनेच्या आहारी जाऊन तुझ्या सासरी सांगितलं खरं की आपण महिनाभरात लग्नाची संपूर्ण तयारी करून घेऊ, पण मला नाही वाटत की असं होऊ शकेल. मी आईला धीर देत म्हणाली की आई, तू काळजी करू नकोस. हळूहळू सगळे काही ठीक होईल आणि लग्नात काही कमी जास्त झालंच तरी ते आपली चेष्टा करणार नाहीत याची मला खात्री आहे, कारण मी वडिलांच्या मित्राच्या मुलाशी लग्न करत आहे आणि ते लोक आपल्यासाठी अनोळखी नाहीत. आता आम्ही दोघी बसून आसपास बोलतच होतो की तेवढ्यात घराच्या दारावर ठकठक आवाज झाली. माझी धाकटी बहीण रचना हिने दार उघडले. दार उघडताच ती हसली आणि म्हणाली, वा आंटी, तुम्ही अगदी वेळेवर आलात. मी वातावरण पाहूनच छान कांदा भजी बनवत होती. बरं झाले तुम्ही आलात. आता माझ्या हाताने बनवलेली मस्त गरमागरम कांदी भजी खाऊनच जा. आंटी म्हणाली, ठीक आहे, बनव. मी आता तुझ्या आईला भेटून येते. आईने आंटीचे खूप प्रेमाने स्वागत केले, पण तिची वृत्ती थोडी विचित्र होती. ही अजितची आई म्हणजेच माझी सासू होती. या लोकांचं सुरुवातीपासूनच आमच्या घरी येणं जाणं होतं. ती आईजवळ बसली आणि म्हणाली, देवाने तुम्हाला 2 मुली दिल्या आहेत. काश मुलगाही दिला असता तर खूप छान झालं असतं. मी आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघितलं की ती अशी का बोलत आहे. आईच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. आई म्हणाली, ही तर देवाची देणगी आहे. कुणाला मुलगी देतो तर कुणाला मुलगा. पण खरं सांगू, मला मुलगी झाल्याचा खूप आनंद आहे. मला मुलगा नसल्याचे नशिबात अजिबात दुःख नाही. आम्ही ह्या गोष्टी टाळत राहिलो आणि ती वारंवार मुलामुलींबद्दल बोलत होती. माझी आई माझ्याकडे अत्यंत असहाय्यतेने पाहत होती. त्या दोघींच्या गोष्टी ऐकून मलाच मध्ये बोलावं लागलं. मी म्हणाले की आंटी, आता या सर्व गोष्टी सोडा. तुम्ही मला हे सांगा की लग्नात तुम्ही काय घालणार आहात. आजकाल वधूवरांचे आईवडीलसुद्धा त्यांचेच लग्न असल्यासारखे तयार होतात. आंटी माझ्याकडे बघून म्हणाल्या, पण श्वेता, मला तुझ्याबद्दल खूप वाईट वाटत आहे. त्यांचे बोलणे ऐकून आई म्हणाली आणि मी दोघेही घाबरलो. मी म्हणाले की काय झालं आहे ते मला उघडपणे सांगा. ती म्हणाली की आजकाल अजितला त्यांच्या कामाला घेऊन जात जरा जास्त टेन्शनमध्ये आहे. त्यांचे जितकेही मित्र आहेत ते सर्व नशीबवान आहेत, कारण
जिथे त्यांचे लग्न झाले आहे त्यांचे मेव्हणे चांगल्या चांगल्या पोस्टवर कामाला आहेत आणि त्यांनी त्यांची नोकरीही लावून दिली आहे. तर त्यांच्या दुसऱ्या मित्राचा बिझनेसही त्यांच्या मेव्हण्याने सेट करून दिला. आता अजित जिद्दीवर पेटला आहे की तो अशा मुलींशी लग्न करेल ज्या मुलींना भाऊ नसेल शिवाय तो चांगल्या पदावर नोकरी करत असेल किंवा खूप मोठा बिझनेसमॅन असेल. पण तुम्हाला मुलगा नसल्याकारणाने अजितने इथे लग्न करायला नकार दिला आहे. आंटीच्या या वक्तव्यावर आम्ही दोघींना म्हणजे आई आणि मला धक्काच बसला. आम्ही दोघांनीही या गोष्टीचा सामना करणं खूप कठीण झालं होतं. आणि मग अचानक आंटी माझ्याजवळ आली आणि माझ्या हाताच्या बोटातून अजितच्या नावाची अंगठी काढून घेतली. आमच्याकडून दिलेली अंगठी टेबलावर ठेवून निघून गेली. तिची वृत्ती पाहून मी आणि आई एकमेकांकडे बघतच राहिलो. थोड्या वेळाने रचना भजी घेऊन आली. ती आम्हाला दोघांनीही अशा अवस्थेत पाहून चुटकी वाजवत म्हणाली की तुम्ही दोघी अशा दगड बनून का उभ्या आहेत? आम्ही आणि आंटी कुठे गेल्या? रचनाने असे विचारताच मी ढसाढसा रडायला लागले. आई पण मला मिठी मारून रडत होती. तर टेबलावर पडलेली अंगठी पाहून रचनालाही सगळा प्रकार समजला होता. बाबा जेव्हा घरी आले तेव्हा तेही खूप दुःखी झाले होते. ते काही दिवस खूप दुःखात होते आणि मग आईला म्हणाले की जे व्हायचे होते ते झाले. आता मी अजून माझ्या मुलीला आणि तुला जास्त दुःख पाहू शकत नाही. त्यामुळे श्वेताच्या लग्नाबद्दल आपण कुठेतरी बोलले तर बरे होईल. आई खूप नाराज होती. ती बाबांना सांगू लागली की जर मुलींचं एकदा नातं तुटलं तर तिचं दुसरं नातं इतक्या सहजासहजी मिळू शकत नाही. लोक विचित्र प्रश्न विचारतात की पहिलं नातं का तुटलं? नक्की त्या मुलीतच काहीतरी दोष असावा. बाबा आईला म्हणाले की तू काळजी करू नकोस, फक्त देवावर विश्वास ठेव, तो सर्व काही चांगले करेल. देवाचं नाव घेऊन आई आणि बाबा माझ्याकडे साठी स्थळ शोधू लागले आणि काही दिवसातच आम्हाला खूप चांगलं स्थळही मिळालं. आईने मला सांगितले की ती खूप चांगले लोक आहेत, शिवाय पैसेवालेही आहेत. पण मला त्या लोकांमध्ये काही स्वार्थ नव्हते. आई वडिलांनी जोरदार लग्नाची तयारी सुरू केली, कारण त्यांची इच्छा होती की माझे लग्न त्याच तारखेला व्हावे ज्या तारखेला अजितसोबत माझं लग्न ठरलेलं होतं. आणि आई वडिलांनी ते जे ठरवलं ते करूनही दाखवलं आणि त्याच तारखेला माझे लग्न रोहितसोबत लावून दिले. लग्न झाल्यानंतर मी नववधू बनून रोहितच्या घरी आले. मला या नात्याबद्दल अजिबात आनंद झाला नव्हता ना या लग्नाला मी मनापासून स्वीकारले होते. खरे सांगायचे तर मी माझ्या नवऱ्याचा फोटोही पाहिलेला नव्हता. लग्न होईपर्यंत मी माझी मान खाली घातली होती. माझं लग्न अगदी साधेपणाने पार पडलं. जयमाळाही कुठलीही व्यवस्था नव्हती, कारण हे सगळं करण्याचा मीच नकार दिला होता. त्यामुळे मला माहीतच नव्हतं की माझा नवरा कसा दिसतो ते. लग्नाच्या पहिल्याच रात्री माझ्या नवऱ्याने जेव्हा माझा पदर उचलला तेव्हा मी त्याला पहिल्यांदाच पाहिलं. तो दिसायला खूप सुंदर होता आणि मला पाहताच तो गालातल्या गालात हसायला लागला आणि हसत हसत म्हणाला, श्वेता तू खूप सुंदर आहेस. त्याच्या बोलण्यावर मी इच्छा नसतानाही हळूच हसले. मग त्याने माझा हात धरला आणि म्हणाला की तू तुझ्या मंगेतरावर खूप प्रेम करत होतीस का? मी डोळे फाडून रोहितकडे पाहू लागले. तो म्हणाला की त्याने तुला सोडून का दिले? तुझ्यात काही वाईट सवय होती की परक्या मुलांसोबत तुझी मैत्री होती? रोहितचे हे बोलणे ऐकून मी रडायला लागली आणि रागाने म्हणाले की माझे इतर कोणाशी संबंध नाहीत की माझ्यात काही वाईट गुणही नाहीत. अजितच्या मनात लालच निर्माण झाले होते. त्याला अशा मुलींसोबत लग्न करायचे होते जिच्या घरच्यांनी त्यांचा बिझनेस सेट करून द्यायला हवा. पण आम्ही इतकं कुठे करू शकलो असतो? रोहित माझे अश्रू पुसत म्हणाला की माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुझ्या चेहऱ्यावरचा निरागसपणा सांगतो की तू एक सभ्य आणि चांगली मुलगी आहेस. रोहितचे हे बोलणे ऐकून माझा मूड इतका खराब झाला होता की त्याने मला वारंवार समजावल्यावरही मी त्यांच्याशी बोलायला राजी झाले नाही आणि मी डोकेदुखीचे निमित्त करून झोपी गेले. आयुष्यभर माझ्या नवऱ्याचे टोमणं ऐकावे लागणार की काय याचीच मला सतत काळजी वाटत होती. पण सकाळी झोपेतून उठल्यावर मला पाहून माझी सासू खूप खुश झाली. ती माझ्याशी असे काही वागत होती जणू मी स्वर्गाची अप्सरा आहे. आणि माझा नवरा रोहित याचेही असेच वागणे होते की मी जिथे पाय ठेवत होती तिथे तो त्याचा पाय पालथा घालायचा तयार झाला. हे सगळं बघून माझ्या मनाला थोडं हवंसं वाटलं.
मला एक दीरही होता, तो पण खूप छान मुलगा होता. वहिनी वहिनी बोलून थकत नव्हता. त्यानंतर 2-3 दिवसांनी माझे आईवडील मला भेटायला आले. माझ्या सासूबाईंनी त्यांचे खूप छान स्वागत केले. मग काही वेळाने माझी आई म्हणाली, श्वेता मला तुझी रूम दाखव. मी माझ्या आईला रूम दाखवायला घेऊन गेले. मग आईने पटकन माझ्या रूमचा दरवाजा बंद केला आणि म्हणाली, श्वेता काल तुझ्या वडिलांच्या मित्राची पत्नी सविताजी आपल्या घरी आल्या होत्या. घरी आल्यावर तिला कळलं की तुझं लग्न एका चांगल्या घरात झालं आहे. ही बातमी ऐकून तिचं भान सुटलं आणि म्हणाली की अजितच्या मूर्खपणामुळे आपल्याला आपलं नातं खराब करून घ्यायचं नाही. माझी इच्छा आहे की श्वेताचे लग्न ना सई, पण तुम्ही रचनाचं लग्न अजितशी लावून द्या. तू त्यांना चांगलंच ओळखते की ती हे सर्व लोभापोटी बोलत आहे, म्हणून मी तिचा अपमान करून तिला घरातून हाकलून दिले. इतर नातेवाईकांची आणि परिसरातील लोकांचीही तीच अवस्था आहे. ते सगळे तुझ्याबद्दल बोलत आहेत आणि मला सांगत होते की तुझ्या मुलीचे नशीब खूप चांगले आहे की एवढ्या चांगल्या घरात तिचं लग्न झालं. पण खरं सांगायचं तर मी अजूनही समाधानी नाही. मी विचार करत राहिले की हे लोक खूप श्रीमंत आहेत, पण त्यांची वागणूक कशी असेल हे मला माहीत नाही. पण आज जेव्हा मी तुझ्या सासऱ्यांना भेटले तेव्हा माझ्या मनाला समाधान वाटले. ते खूप छान लोक आहेत. तुझ्या सासूबाई आम्हाला तुझ्याबद्दल किती छान छान बोलत होत्या. तू माझे मन जिंकले आहेस आणि तुझा नवरासुद्धा खूप चांगला मुलगा आहे. एक गोष्ट लक्षात ठेव की या लोकांना कधीही तक्रार करण्याची संधी देऊ नकोस. हे लोक तुला खूप आनंदात ठेवतील. माझ्या आईकडून हे सर्व ऐकून मी मनातल्या मनात देवाचे आभार मानत होती आणि म्हणत होती, हे देवा तू चांगलंच केलं की त्या लोभी लोकांपासून मला लांब केलं, मला त्यांच्यापासून मुक्त केले आणि माझे नाते अशा चांगल्या लोकांच्या घरी जोडून दिलेस. काही वेळाने आई आणि बाबा घरी परत गेले. हळूहळू मी माझ्या नवऱ्याला आणि सासऱ्याच्या लोकांना स्वीकारलं आणि त्यांच्याशी खूप प्रेमाने वागू लागली. सगळं छान चाललं होतं. माझ्या नवऱ्याने मला तळहातावरच्या फोडासारखं वागवलं. एक दिवस माझ्या सासूबाई माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या की श्वेता तू खूप चांगली मुलगी आहेस. माझी इच्छा आहे की माझा लहान मुलगा रौनकसाठी तुझ्यासारखीच चांगली मुलगी मिळाली तर किती चांगले होईल. तुझ्या नजरेत अशी कोणती चांगली मुलगी असेल तर मला नक्की सांग. तुमचे घराणं परिवार खूप छान आहे. तुझ्या घरातील मुलीशी लग्न केल्यानंतर मला माझा दुसरा मुलगा रौनकचेही तुझ्या कुटुंबात लग्न व्हावे अशी इच्छा आहे. मी म्हणाले, आई सध्या तरी माझ्या नजरेत एकही मुलगी नाही, पण तुम्ही काळजी करू नका. मी माझ्या आईशी बोलील. ती याबाबतीत नक्कीच आपली मदत करेल. माझ्या सासूबाई म्हणाल्या, बरं चांगली गोष्ट आहे. मी पटकन उठून माझ्या खोलीत आले आणि आईला फोन लावला आणि आईला विचारले, तू काय करत आहेस? आई म्हणाले, मी मिठाई खात आहे. मी म्हणाले, कुठून? ती म्हणाली, अरे शेजारचे शर्मा जे होते ना त्यांच्या घरचे. मी आज म्हणाले, का? नुकतेच त्यांच्या मुलांचे लग्न झाले आहे. त्यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलांचे लग्न ठरवले आहे का? आई हसली आणि म्हणाली, अरे नाही, शर्माजींनी सून गरोदर आहे आणि ते आनंदाने वेडे होऊन घरोघरी मिठाई पाठवत आहे. मीही त्यांना सांगितले की अशा गोष्टी इतक्या लवकर सांगू नयेत. लोकांची नजर लागते. पण त्यांना कोण समजवणार? त्यांच्या घरात खूप दिवसांनी लहान पाहुणा येणार आहे, त्यामुळे ते खूप खुश आहेत. आईचे बोलणे ऐकून मी मात्र उदास झाले. तेव्हा आई म्हणाली, श्वेता तू अजून आम्हाला गोड बातमी दिली नाहीस. तुझ्या लग्नाला आता जवळजवळ 6 महिने होत आहे. मी हे टाळले आणि म्हणाली, आई रोहित आला आहे, थोड्या वेळाने तुला फोन करते. पण सत्य हे होतं की आता माझ्या तोंडूनही एक शब्दही बाहेर पडत नव्हता, कारण माझ्या लग्नाला खूप दिवस झाले होते. सर्व काही खूप चांगले होते. माझे लग्न खूप चांगल्या घरात झाले होते. माझ्या सासूबाई माझ्यावर खूप प्रेम करत होत्या आणि माझ्या नवऱ्याचेही माझ्यावर खूप प्रेम होते. पण इतके दिवस झाले तरी माझ्या नवऱ्याने मला स्पर्शही केला नव्हता. जर माझा आणि माझ्या पतीमध्ये कोणताही संबंध झालाच नाही तर मी गर्भवती कशी होईल हा प्रश्न माझ्या मनात वारंवार येत होता. की रोहितला विचारावं की त्याने माझ्यापासून हे अंतर का ठेवलं, पण तसं विचारण्याची हिंमत माझ्यात नव्हती. काही दिवस मी याच विचारात मग्न होते. एके दिवशी मला आईचा फोन आला. ती म्हणाली, श्वेता तुझ्या सासूला तुझ्या दीराचं लग्न करावेसे वाटत नाही का? तेव्हा मला आठवले की माझी सासू माझ्याशी याबद्दल बोलली होती. मी म्हणाले, हो,
आई, रौनकचं देखील लग्न करायचे आहे. उलट माझी सासूच मला सांगत होती की तुझ्या घराण्यात कुटुंबात कोणती मुलगी मिळाली असती तर बरे झाले असते. मी त्यांना म्हणाले की सध्या माझ्या नजरेत एकही मुलगी नाही. असेल तर नक्की सांगेल. माझं बोलणं ऐकून आई रागाने म्हणाली, श्वेता, तुझी बुद्धी भ्रष्ट झाली होती का? तू तुझी बहीण रचनाचे नाव का घेतले नाहीस? माझी तर हीच इच्छा आहे. तिचे लग्न तुझ्यासारख्या लोकांच्या घरातच व्हायला हवं. आणि आता तुला दीर आहे तर आम्ही तिचं लग्न तुझ्या दीराशी का लावू नये? मी म्हणालो, हो आई, तुझं बरोबर आहे. हा विचार माझ्या मनात का आला नाही? मी नक्कीच माझ्या सासूशी रचनाबद्दल बोलेल. आई म्हणाली, रचनाचं लग्न तुझ्या सासरच्या घरी झालं तर खूप छान होईल आणि अजितच्या घरातील लोकही बघतच राहतील. आईचे बोलणे ऐकून माझ्या मनाला शांती मिळायची. रात्रीचे जेवण झाल्यानंतर मी माझ्या सासूला म्हणाले की आपण रौनकचे लग्न माझी धाकटी बहीण रचना हिच्याशी लावू शकतो का? माझे म्हणणे ऐकून माझ्या सासूबाई म्हणाल्या की तू तर माझ्या तोंडून शब्द काढून घेतलास. तुम्हा दोघी बहिणींना पाहून मी हाच विचार केला होता की रचना ही आमच्या घरची सून व्हावी. आम्ही दोघी सासू सून या लग्नाला घेऊन खूप आनंदी झालो. माझ्यासारख्या श्रीमंत कुटुंबात रचनाचे लग्न व्हावे अशी माझी ही इच्छा होती. माझ्या सासूबाई म्हणाल्या, तू तुझ्या आईला सांग की माझा या नात्यावर कोणताही आस नाही. मी रौनकचे लग्न रचनासोबत करायला तयार आहे. जेवण करून मी माझ्या खोलीत आले तेव्हा रोहित माझी वाट पाहत होता. तो म्हणाला की श्वेता, मी कधीपासून तुझी वाट पाहत होतो. तुझे गोड गोड बोल ऐकायला मी खूप आतुर झालो होतो. आज रोहितला काय झालं होतं कोणास ठाऊक. आज त्याला माझ्याबद्दल खूप आपुलकी वाटत होती. मी रोहितला म्हणाले, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. रोहित म्हणाला, हो हो, नक्की सांग. मी म्हणाली, रोहित, माझी इच्छा आहे की आपल्या घरी एक छोटासा पाहुणा यायला हवा आहे. माझे बोलणे ऐकून रोहितचा चेहरा फिका पडला. तो काही वेळ माझ्याकडे काय उत्तर देऊ याचा विचार करत असल्यासारखा पाहू लागला. मग तो म्हणाला, श्वेता, आज तू माझ्या मनातील भावना बोलून दाखवली आहे. पण मी काय करू? तू खोलीत झोपायला येताच लगेच झोपी जाते. मला तुझ्याशी याबद्दल बोलायचे होते पण मी बोलू शकलो नाही. मला वाटले की कदाचित तू या गोष्टीसाठी तयार नसशील. हाच विचार करून मी तुमच्याकडे याबाबत तक्रार केली नाही. रोहितचे बोलणे ऐकून मी विचारात पडली कारण तो एकदम बरोबर बोलत होता. लग्नाच्या दिवसापासून ते आजपर्यंत मला कसे पण कळालेच नाही की मी खोलीत येताच मला लगेच झोप लागायची आणि आजही झोपेने माझे डोळे आपोआप लागत होते आणि आम्हा नवरा बायकोमधलं संभाषण अपूर्णच राहिलं. जेव्हा मी सकाळी झोपेतून उठली तेव्हा माझ्या मनावर खूप ओझं झालं होतं. मी पाहिले तर रोहित ऑफिससाठी तयार होत होता. मी पटकन उठून बसले आणि रोहितचा हात धरत म्हणाले की रोहित, प्लीज मला माफ करा. आपले लग्न होऊन बरेच दिवस झाले आहेत आणि आपण अजून एकमेकापासून खूप दूर आहोत. तुम्ही ही गोष्ट कधीच मनात आणू नका की मी माझ्या पहिल्या मंगेतराला अजूनही विसरलेले नाही आणि म्हणून मी तुमच्यापासून हे अंतर ठेवून आहे. असे काहीच नाही. उलट तुमच्या प्रेमाने मला खूप विसरायला मजबूर केले आणि मी त्याला कधीच विसरले सुद्धा आहे. माझे बोलणे ऐकून रोहित म्हणाला, काळजी करू नकोस. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तुझ्या मनात अशी कोणतीही गोष्ट नाही. एवढं बोलून रोहित खोलीतून बाहेर निघून गेला. थोड्याच वेळात माझा दीर रौनक आणि रोहित दोघेही ऑफिसला निघून गेले. दुपारी आई आणि वडील मिठाई घेऊन माझ्या घरी आले. माझ्या सासूबाईंनी नेहमीप्रमाणेच त्यांचे खूप छान स्वागत केले. त्या दिवशी माझी धाकटी बहीण रचनाचे लग्न माझा दीर रौनकशी पक्के झाले. माझी सासू माझ्या आईला म्हणाली की माझ्याकडे देवाने दिलेले सर्व काही आहे. मला तुमच्याकडून हुंड्यात काहीही नको आहे. तुम्ही तुमच्या मुलीला 2 जोडी कपड्यामध्ये पाठवणी करून द्या. हे ऐकून मला आणि माझ्या घरातील लोकांना खूप आनंद झाला. माझ्या सासूबाई म्हणाल्या की या नात्यात जास्त विलंब होऊ नये आणि रचनाचे रौनकसोबत लवकरात लवकर लग्न व्हावे अशी माझी इच्छा आहे. मला वाटले की आईबाबांना इतक्या लवकर लग्नाची तयारी करता येणार नाही. पण माझ्या घरातील सदस्यांनी पण सांगितले की ठीक आहे, आम्हाला तुमची अट मान्य आहे. आईबाबांचे बोलणे ऐकून मला
खूप आश्चर्य वाटले, पण काय करू शकत होते, कारण माझा धीर एक चांगला मुलगा होता. तो आपल्या कामाशी काम ठेवत होता. मला त्यांच्यात काही वाईट दिसले नाही. त्यामुळे मला या गोष्टीचा आनंद झाला होता की माझ्या बहिणीचे लग्न चांगल्या मुलाशी होऊन जाईल. आणि हळूहळू तो दिवस आला जेव्हा रचनाचे माझ्या धीर रौनकशी लग्न झाले आणि ती आमच्या घरी वधू बनून आली. रचनाला पाहून मला खूप आनंद झाला की आम्ही दोघी बहिणी एकत्र खूप छान राहू. सकाळ झाली तर खूप उशीर झाला. रचना तिच्या खोलीतून बाहेर आली नव्हती, तर माझा धीर बराच वेळ झाला जागा झाला होता. मी रौनकला सांगितले की रचनाला बोलावा, ती येऊन नाश्ता करून घेईल. रौनक माझे बोलणे टाळत म्हणाला, वहिनी, रचना आता झोपली आहे, तिला झोपू द्या. मला तिची झोप भंग होऊन द्यायची नाही. पण जेव्हा उशीर खूप झाला आणि रचना खोलीतून बाहेर आली नाही, तेव्हा मी गुपचूप तिच्या खोलीत जाऊ लागले. तेव्हा माझ्या सासूबाईंनी माझा हात धरून मला थांबवले आणि म्हणाल्या, श्वेता, असे समजू नकोस की तुझा धीर खूप चांगला आहे. तो खूप रागट आहे, म्हणूनच तू त्याच्या खोलीत जाऊ नकोस. हेच बरे होईल. मी मजबुरीने होकारार्थी मान हलवली. खरं तर मला रचनावरही खूप राग येत होता. मी ठरवले होते की ती झोपेतून उठल्यावर मी तिची चांगली शाळा घेईल की इतक्या उशिरापर्यंत कोण बरं झोपत. पण मला माहीत नव्हतं की मला खूप प्रतीक्षा करावी लागेल. सकाळपासून दुपार आणि दुपारपासून संध्याकाळ झाली होती, पण रचना अजून तिच्या खोलीतून बाहेर आली नव्हती. माझ्या मनात खूप भीती निर्माण झाली होती. मला काय करावं ते समजलंच नव्हतं. काही वेळाने रचना तिच्या खोलीतून बाहेर येताना दिसली. हे बघून माझ्या मनाला थोडंसं व्हायचं वाटलं, पण त्याचबरोबर तिने चेहरा का लपवून ठेवला याचं मला नवल वाटलं. ती किचनच्या दिशेने गेल्यावर मी पटकन तिच्या मागोमाग किचनमध्ये गेली आणि तिला म्हणाले, रचना, तू इतका वेळ का झोपली होतीस आणि तू असा चेहरा का लपवत आहेस? इकडे तोंड कर, सगळे काही ठीक तर आहे ना? मी पुढे जाऊन तिच्या चेहऱ्यावरून पदर उचलणार की तेवढ्यात ती पटकन किचनमध्ये पळत तिच्या खोलीत निघून गेली. मी सुद्धा पटकन तिच्या मागे मागे गेली, तर तेवढ्यात तिने दरवाजा आतून लॉक करून घेतला. तिची अशी हरकत पाहून मला तिचा जास्त राग आला आणि मी रागातच दरवाजा जोरजोरात ठोकावू लागली. दार वाजताना मी रागाने म्हणत होती, रचना, आताच्या आता बाहेर ये, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसणार. तेवढ्यात माझा धीर तिथे आला. त्याने माझ्याकडे रागाने बघितले आणि म्हणाला, वहिनी, तुम्ही मला माझ्या नववधूला थोडी प्रायव्हसी देणार का? खरं सांगायचं तर मला तुमच्याकडून अशी वागण्याची अपेक्षा नव्हती. हे सगळे तुम्ही काय करता आहात? मीही त्यांच्याच भाषेत म्हणाले, मला माझ्या बहिणीला आत्ताच्या आत्ता भेटायचे आहे. तुला ही गोष्ट समजली का? ती तुझी पत्नी नंतर बनली आहे. पहिले ती माझी बहीण आहे. आम्ही दोघंही मोठ्या आवाजात बोलत होतो. आम्हा दोघांचे बोलणे ऐकून माझी सासू तिथे आली आणि विचारले, काय झालं? सर्व काही ठीक आहे ना? मी म्हणाले की आई, मला माझ्या बहिणीला भेटायचे आहे. माझी सासू म्हणाली की ठीक आहे, मला अगोदर खोलीत जाऊ दे, मग मी रचनाला विचारते की तुला का भेटायचे आहे. माझ्या सासूने दार ठोकावले आणि म्हणाली की रचना बाळा, दार उघड. माझ्या सासूचा आवाज ऐकताच रचनाने लगेच दार उघडले आणि माझी सासू तिच्या खोलीत गेली. पण हे सर्व पाहून मला खूप आश्चर्य वाटले की रचनाने माझ्या सांगण्यावरून दार का उघडले नाही. थोड्या वेळाने माझी सासू खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, श्वेता, रचना म्हणाली की तिला ना तुला भेटायचे आहे ना तुझ्यासोबत बोलायचे आहे. बेटा, तुम्हा दोघांमध्ये काही बोलणं झालं असेल तर मला सांग. मी हळूच नाही मध्ये मान हलवली आणि माझ्या खोलीत निघून गेली. माझं मन खूप घाबरलं होतं की माझ्या बहिणीला नक्की काय झालं आहे. असंच बघता बघता 3 दिवस निघून गेले. पण या 3 दिवसात मी रचनाचा चेहरा एकदाही पाहू शकले नाही. मला आता खूप काळजी वाटत होती आणि मी माझ्या आईवडिलांनाही सांगू शकत नव्हते, कारण हे सर्व कळल्यावर ते खूप अस्वस्थ होतील. मी याबद्दल रोहितशी बोलले, पण तो म्हणाला की हे पती पत्नीमधील गोष्ट आहे. रचना जर तुला भेटू इच्छित नसेल तर मी त्याबद्दल काहीही करू शकत नाही. रचना खूप 3 दिवस खोलीतून बाहेर आली नाही. तेव्हा मी खूप घाबरले आणि खोलीत बसून ढसाढसा रडू लागले. तितक्यात रोहित रूममध्ये आला
आणि मला विचारले, काय झाले, तू का रडत आहेस? मी त्याला म्हणाले की जणू तुम्हाला काहीच माहिती नाही की मी माझ्या बहिणीला 3 दिवसापासून भेटले नाही आहे आणि तुम्ही मला विचारत आहात का रडत आहेस? मी त्यांचा हात धरून माझ्या डोक्यावर ठेवला आणि विचारले, तुम्ही माझी शपथ घेऊन सांगा की तुम्हाला या सगळ्यांबद्दल काहीच माहिती नाही. या घरात हे सगळं नक्की काय चाललंय? काही वेळ माझ्याकडे पाहत राहिला. मग तो म्हणाला, माझी एक गोष्ट ऐकशील? मी म्हणाले, हो हो, काय आहे बोला. त्यांनी त्यांच्या खिशातून एक पुडी काढली आणि माझ्या हातावर ठेवून म्हणू लागले की आज ही पुडी तुला आई आणि भावाच्या जेवणात मिक्स करून त्यांना खायला द्यायची आहे. जर तू ही हिंमत नाही करू शकली तर आयुष्यभर तुझ्या बहिणीचा चेहरा बघू शकणार नाही, हे लक्षात ठेव. त्यांनी त्यांच्या खिशातून एक पुडी काढली आणि माझ्या हातावर ठेवून म्हणू लागले की आज ही पुडी तुला आई आणि भावांच्या जेवणात मिक्स करून त्यांना खायला द्यायची आहे. जर तू ही हिंमत नाही करू शकली तर आयुष्यभर तुझ्या बहिणीचा चेहरा बघू शकणार नाही, हे लक्षात ठेव. मी प्रश्नार्थक नजरेने रोहितकडे बघू लागले. रोहित म्हणाला, नाही, आता यापुढे कोणताही प्रश्न नाही. मी गप्प झाले. मला आधीच शंका होती की नक्कीच काहीतरी गडबड आहे, हे मला माहीत होतं. म्हणून मी रोहितशी सहमत झाले. आज सगळे जेवणाच्या टेबलावर जेवायला बसले आणि तेव्हा मी ते औषध माझ्या सासूबाईंच्या आणि दीराच्या जेवणात मिसळले. काही वेळाने माझी सासू आणि दीर खुर्चीवर बसून बसून झोपी गेले. माझा नवरा रोहित पटकन उठला आणि रचनाच्या खोलीजवळ गेला आणि रचनाला म्हणाला, पटकन दार उघड, मी रोहित आहे. रचनाने लगेच दार उघडले. मग रोहितने आम्हा दोघी बहिणींचा पटकन गाडीत बसायला सांगितले. आम्ही शांतपणे गाडीत बसलो. रोहित आम्हाला त्या घरापासून खूप दूर घेऊन आला. मग त्याने गाडी थांबवली आणि म्हणाला, तुम्ही दोघंही माझी एक गोष्ट नीट ऐका. तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्य आम्हाला जसे समजत आहात, आम्ही मुळात तसे नाही आहोत. आम्ही श्रीमंत कुटुंब नाही आहोत. आम्ही तर फसवणूक करणारे आहोत. आम्ही वेगवेगळ्या शहरात जाऊन छान घर भाड्याने घेतो. आमची जीवनशैली पाहून लोकांना वाटते की आम्ही खूप श्रीमंत आहोत. मग गरीब मुलींशी लग्न करून त्यांना पुढे चांगले पैसे घेऊन विकून देतो. शेवटी मी तुला रोज रात्री झोपेच्या गोळ्या देत होतो, म्हणजे तू मला कुठलाही प्रश्न विचारू शकणार नाहीत. कारण आमचा हेतू असा होता की रौनकचे लग्न रचनाबरोबर होईल तेव्हा आम्ही तुम्हा दोघींना एकत्र विकू. पण तुझ्यासोबत इतके दिवस राहिल्यानंतर मी तुझ्या प्रेमात पडलो. म्हणूनच मी तुम्हा दोघांना त्या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यात मला यशही मिळालं. शेवटी जर तू मला आपलंसं केलं तर तुझ्यासाठी मी हा गुन्ह्याचा मार्ग सोडेल. असं म्हणत रोहित आम्हा दोघांना आमच्या आईवडिलांच्या घरी सोडून निघून गेला होता. मी रचनाला विचारले की तू माझ्याशी बोलत का नव्हतीस? ती म्हणाली, रौनकने मला पहिल्याच दिवशी धमकी दिली होती की मी तुझ्याशी बोलले तर हे लोक तुझ्यासोबत काहीतरी वाईट करतील आणि या लोकांनी माझ्या हातातून माझा मोबाईलसुद्धा काढून घेतला होता. मी खूप मजबूर होते, म्हणूनच ते लोक जे सांगत होते तेच मी करत होते. जेव्हा मी हे माझ्या आईवडिलांना सांगितले तेव्हा ते हे सर्व ऐकून चक्रावून गेले. बरं, मी रोहितसोबत राहण्याचा निर्णय घेतला. रोहितने पोलिसांशी बोलून त्यांच्या संपूर्ण टोळीला अटक केली आहे. रोहित माझ्यावर खूप प्रेम करतो. आमच्याकडे जास्त पैसे तर नाहीत, पण मला या गोष्टीचा दिलासा मिळाला की देवाने माझे घर उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले आहे आणि मला आशा आहे की लवकरच माझी बहीण रचना हिचे घरही स्थानिक होईल. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबण्यास विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्व प्रथम तुम्हाला मिळेल. आपण सर्व संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार.